नमस्कार. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या रविवारी 20 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मागील वर्षभरामध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जवळजवळ 72,000 रुग्णांना ट्रस्टच्या माध्यमातून मदत झालेली आहे. त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीचे ऑपरेशन्स असतील, इतर वेगळ्या लागणाऱ्या सुविधा असतील, नेत्र दंत ह्याच्यातल्या असणाऱ्या अडचणी असतील, कॅन्सरसारखे उपचार ह्यासुद्धा ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मोफत करून दिले गेलेले आहेत. आत्ता ज्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नेत्र दंत जयपूर फुटवेअर अशा पद्धतीच्या कॅन्सर ह्या सगळ्या जे आजार आहेत त्याच्यावर उपचार या ठिकाणी होणार आहेत. त्याची वेळ ही सकाळी 9 ते सायंकाळी 5पर्यंत असेल. आपल्या माध्यमातून मी सर्व रुग्णांना, या ठिकाणी असणाऱ्या गरजू रुग्णांना मी आपल्या माध्यमातून आव्हान करेल की आपण जास्तीत जास्त नोंदणी ह्याची उद्यापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भवन या ठिकाणी आपण करून घ्यावीत आणि या शिबिराचा आपण लाभ घ्यावा. या शिबिराच्या माध्यमातून आपण काम करत असताना जवळजवळ मागच्या वर्षी 43,000, यावर्षी 73,000 इतक्या रुग्णांना आपण त्याच्यातनं मदत दिलेली आहे. आपल्या जवळजवळ 13 रुग्णवाहिका ह्या पुण्यामध्ये उपलब्ध असतात. आपण त्याची गरज असेल त्यांना महाराष्ट्रातसुद्धा त्याची व्यवस्था देतो. त्याचबरोबर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सगळ्या वस्त्यांमध्ये नेत्र आणि दंत ह्याच्या ज्या आपल्या रुग्णवाहिन्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचा उपचार करतो. आपण या दिलेल्या आकडेवारीमध्ये जवळजवळ मागच्या वर्षात आपण नेत्र तपासणी शस्त्रक्रिया 37,222 केल्या, दंतरोग उपचार 2364 केले, किडनीविषयक उपचार व शस्त्रक्रिया 2089 केल्या, कर्करोग शस्त्रक्रिया 1230, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया 672, हृदय शस्त्रक्रिया 429, अस्थिरोग शस्त्रक्रिया 133, मोफत पॅथॉलॉजिकल टेस्ट 1278, मोफत फिजिओथेरपी 7,831, श्रवण यंत्र व मोल्ड वाटप 5,150, कृत्रिम अवयव उपकरणे वाटप 3748, MRI CT स्कॅन 50% सवलतीमध्ये 2337 व ससून रुग्णालयामध्ये जे आपण मोफत अन्न दिलं जातं त्याच्या जवळजवळ 12 लाख रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना आतापर्यंत यावर्षी लाभ झालेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षण ह्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्याकरता भरीव काम करण्याचा संकल्प ट्रस्टने केला आहे आणि त्याच माध्यमातून आपण काम करत आहोत. येणाऱ्या रविवारी त्याच्यातलाच एक भाग म्हणून महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सर्व पुणेकरांना, पुण्यातील बाहेरच्या रुग्णांना ज्यांना ह्या शिबिराची आवश्यकता आहे त्यांनी येऊन या ठिकाणी ह्या शिबिराच्या माध्यमातून आपल्या उपचाराचा लाभ घ्यावा ही विनंती करतो. जय गणेश. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार, मी हर्ष दत्तकरी. सगळ्यात आधी तरी खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की इतक्या छान अशा फाउंडेशनची जी इतकं चांगलं काम करते गेले 8 वर्ष आणि त्याचा मी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून आजपासून काम करणार आहे. सगळ्यात आधी तर मी थँक्यू म्हणेन, कारण मी त्यांचं पूर्ण स्टोरी, त्यांचं पूर्ण स्ट्रगल आत्तापर्यंतचं आणि त्यांनी ज्या पद्धतीने ही फाउंडेशन उभी केली हे सगळं जाणून घेतलं. ते ज्या प्रकारचं काम करतात, माझ्या नॉलेजनुसार असं काम करणाऱ्या संस्था खूप कमी आहेत. म्हणजे मला तर हीच पहिली आराध्या फाउंडेशन ही फर्स्ट संस्था मला तरी कळली होती. तर ते एक रिझन होतं की जर अशा संस्थेबरोबर आपण काम करत असू तर एक सॅटिस्फॅक्शन पण मिळतं. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एक जबाबदारी असते प्रत्येकाची की समाजासाठी काहीतरी करण्याची.
तर ती जबाबदारी कुठेतरी पूर्ण झाल्यासारखी वाटते. आय नो माझा खारीचा वाटा असणार आहे या संपूर्ण फाउंडेशनमध्ये, पण मला अभिमान आहे या गोष्टीचा आणि मी लुक फॉरवर्ड करतोय की खूप चांगलं काम आराध्या फाउंडेशनसाठी मी करेन आणि आराध्या फाउंडेशन लोकांसाठी करेन. लोकांना काय आव्हान? नमस्कार, मी बाबा कांबळे, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक मालकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. पुणे आरटीओच्या वतीने रिक्षा चालकांनी ड्रेस घातला पाहिजे, अन्यथा त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे निर्णय घेतला आहे. ड्रेस बाबतीत तुम्हा सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतने अशी भूमिका घेतली होती की आम्हाला जोपर्यंत कल्याणकारी मंडळ आम्हाला जोपर्यंत आमचे लाभ मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही ड्रेस घालणार नाही. परंतु बंधूंनो, आता कल्याणकारी महामंडळ जाहीर झालेलं आहे आणि सरकारने 65 वर्षावरील रिक्षा चालकांना 10,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर मला अजून एक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि सातत्याने देशभरामध्ये फिरतो. मी आत्ता नुकतं दिल्लीमध्ये गेलो होतो. दिल्लीमध्ये ओडिसावरून जे काय आमचे ड्रायव्हर साथी आले होते, तर त्यांचा ड्रेस मी पाहिला तर त्यांनी खाकी ड्रेस घातला होता आणि ते ड्रेसला एवढे जपत होते. त्यांनी असं इथं नेम प्लेट लावला होता आणि अशा प्रकारे त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ड्रेस त्यांनी घातला होता. यातून एक गोष्ट सिद्ध होते की ड्रेस हा रिक्षा चालकांना असला पाहिजे, ड्रायव्हरला देखील असला पाहिजे. आता यामध्ये जो काही ड्रेस कोड आहे तो नीट समजून घेऊन आपण त्याप्रमाणे ड्रेस घालावा अशी आपली भूमिका आहे.